लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वाघोली गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांना खड्ड्यातून जलमय रस्त्यावरून करावा लागतोय प्रवास। घाणीच्या साम्राज्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष। एकीकडे देशाची वाटचाल डिजिटलतेकडे चालू असून सरकारच्या वतीनं शिक्षणाला प्राधान्य देत ग्रामीण भागातील लोकांना अनेक सोयी सुविधा देण्यास सरकार कटिबद्ध असताना मात्र औसा तालुक्यातील वाघोली गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। वाघोली मुख्य रस्ता ते जिल्हा परिषद शाळेला जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाल्याने विद्यार्थ्यांना खड्डे, चिखल व पाण्यातून प्रवास करावा लागतोय। या रस्त्याची दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला केली असताना याकडे ग्रामपंचायत कानाडोळा करत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। वाघोली गावास भविष्यात असलेली जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडीतील लहान लहान चिमुकले विद्यार्थी याच खड्ड्यातून, चिखलातून कसाबसा मार्ग काढत संघर्षमय शिक्षण घेत असल्याचे चित्र दिसत आहे। वाघोली ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आम्हाला गावात कुठल्याही सोयी सुविधा मिळत नसून या सततच्या पावसाने गावात ढास झाले असून ढास व दूषित पाण्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगत वेळेवर फवारणी होत नाही किंवा पिण्याच्या पाण्यात औषधे टाकली जात नसल्याने आम्हा गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून याकडे प्रशासनाने दखल घ्यावी अशी आर्त हाक देत ग्रामस्थांनी आम्हाला रस्ता द्या अशी विनवणी प्रशासनाला केली आहे। यावेळी भानुदास जाधव, अविनाश जाधव, मदन जाधव, संजय पवार, किशोर वाघमारे, व्यंकट सुरवसे, ज्योतिराम टेंकाळे, सत्यवान जाधव, बिरुदेव नागमोडे, परमेश्वर कांबळे, लिंबराज कांबळे, गुलाब सय्यद, मनोज सुरवसे, लिंबराज कांबळे यांच्यासह वाघोली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामपंचायत शाळा इथून जात असताना लहान लेकराला एवढा भयानक त्रास होतो की त्याचं लक्ष काहीच घेत नाही ग्रामपंचायत। आणि लहान लहान लेकरावाला फक्त काही जणांची सुविधा आहे की काही जण टू व्हीलरवर नेऊन सोडतात, काही जणांची गोरगरिबाच्या लेकरावाला येताना जाताना खूप त्रास होत आहे। आणि तरी लहान लेकरावाला बिन चपलानं चला येत नसल्यामुळे, बिना चपलाचे येत असल्यामुळे त्यांना चिखले होत आहेत। का म्हणून आता तरी औषधाचे तर ग्रामपंचायतचे जे सदस्य असतील, बॉडीवरचे जे मेंबर, सरपंच जे बी काय असतील त्यांनी येऊन इथं चौकशी करून ह्या लेकरावाची व्यवस्थित ह्या रस्त्याची दुर्दशा बघा काय आहे। आम्ही लई दिवसापासून म्हणजे महिन्यांपासून वारंवार ती तक्रार करून, बोलून, विनंती करून सुद्धा ह्या रस्त्यावर कुणीही काही लक्ष देण्यात आलं किंवा इथं एक लाईट पण नाही किंवा काय पण नाही। कसं यायचं कसं जायचं हा लय सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे की इथून जायचं कसं आणि यायचं कसं। माझी आई ही अपंग आहे, तिला जाता येता अजिबात येत नाही। इथून कधी कुठं पडली बिडली काय झालं तर त्याचा जिम्मेदार कोण होईल। माझी फक्त ग्रामपंचायत म्हणा किंवा प्रशासन म्हणा ह्यांना इतकीच विनंती आहे की ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष करू नका, इथं लक्ष द्या आणि कृपया करून ही बनवायचा प्रयत्न करा। आणि इथून संध्याकाळी जरी यायचं म्हणलं 7च्या नंतर ते एकदम काय अंधारच असते। कसं यायचं कसं फक्त इथं देवावर विश्वास ठेवून यावं लागतं। आता समजा माझ्यापाशी बॅटरी आहे किंवा नाही, मलाही रात्रीचं दिसत नाही, आता ती बॅटरीच्या भरोशावर चालताव कस तरी, पण समजा जर रस्त्यात काय आडवा आलं, इचुकाटा चावला तर त्याचं काय होईल ह्याच्याबद्दल जरा प्रशासनाला इतकीच माझी विनंती आहे की हिथं आहे का बल्बची सुविधा करावं आणि रस्त्याचं काम करावं। झालं ह्या आमच्या पाण्याच्या टाकीत हमेशा ती उघडी असते तर आम्ही तिथलं पाणी पितात। आता ते उघडे असताना तिथं कधी दवा टाकलेले ना काही टाकलेलं नाही किंवा आमच्या ह्या झोपडपट्टीवर म्हणा की गावात म्हणा इथं डासांची संख्या इतकी आहे की आजूबाजूला सर्वीकडे शेती आहे। शेतीच्या कारणाने काय आहे, प्रत्येक माणूस इथं आजारी पडायला लागलाय आणि गावात भरपूर जण आजारी आहेत। इथून आता ते आजारी झाले तर इथून जायची मुसीबत आहे, जायचं कसं यायचं कसं। ऑटोवाला पण इथं येत नाही, ऑटोवाला बोलतात सरळ उचलून चौकात आला, चौकात कसं घेऊन जावं। तो माणूसच आजारी आहे, वरून जर पाऊस चालू असला तर काय करणार माणूस। आमच्या इथं जे पाणी सुटतंय, आजारी पडण्याचं कारण हे आहे की इथं हाय डास
आणि डास भरपूर होत्यात आणि आमच्या त्या पाण्यामध्ये कधीही कुठलीही दवा टाकलेली नाही किंवा काहीही टाकलेलं नाही. तेच पाणी आम्हाला ते विहिरीतून त्या टाकीत येते, टाकीतून आमच्या घरात जाते. त्याच्या वजने भरपूर जणांची तब्येत खराब होते व आजारी होत्यात. तर कृपया करून प्रशासनाला एकच विनंती आहे की इथं जरा लक्ष द्यावं व सगळी आम्हाला ती सुविधा जी दुसऱ्या इतर गावांना सुविधा आहे ती आम्हालाही उपलब्ध करून द्यावी, हीच माझी कळकळीने हात जोडून विनंती आहे. हा नमस्कार. हा आमच्या वाघोली येथील शाळेकडे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी अंगणवाडी आहे. 0 ते 6 वर्षापर्यंतचे मुलं इथे शाळेत शिकतात आणि 5वी पर्यंतचा वर्ग सुद्धा इथं आहे. पूर्ण गावचे मुलं आणि मुली लहान लहान या रस्त्याने येणं जाणं चालू आहे. हा 4-5 वर्षापासून रस्ता इतका बिकट झालेला आहे, साध्या रस्त्यानं चालता सुद्धा या रस्त्याने येत नाही. वारंवार यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतकडं वारंवार विनंती करून सांगून सुद्धा आजपर्यंत ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. शिवाय या शाळेतले शिक्षक जे आहेत येणारे ते मेन चौकामध्ये गाड्या आपल्या थांबवतात आणि तिथं थांबून पायी चालत यावं लागतं. इतकी बिकट परिस्थिती या गावची झालेली आहे, या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. चालतंय. काल परवाचीच गोष्ट सांगायची झाली तर या ठिकाणी एक 60 ते 70 वर्षाचे वृद्ध माणूस होते. त्यांना दवाखान्यात न्यायचं होतं. ऑटोवाल्याला विचारायला गेलं तर ऑटोवाल्याने सांगितलं चौकामध्ये घेऊन या. इतकी बिकट परिस्थिती आहे. या ठिकाणी 50 कुटुंबाची वस्ती राहते आणि गावात प्रत्येक कामासाठी जाणं येणं करावं लागतं. परंतु इतकी बिकट संध्याकाळी रात्र असेल, आता महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, इतकी बिकट परिस्थिती आहे. ग्रामपंचायतला वारंवार विनंती करून सुद्धा या रस्त्याकडं आजपर्यंत पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे. या पुढच्या काळात आमची विनंती आहे. शिवाय या ठिकाणी हा जो रस्ता दिसतो ह्या रस्त्याला लाईटीची व्यवस्था नाही आणि संध्याकाळच्या वेळेला आता बघा ह्या ठिकाणी एवढं पंधाड वाढलेलं आहे. आता लहान मुलं असतील, महिला असतील, रात्री बेरात्री या ठिकाणून जाणं येणं करावं लागतं. तर या ठिकाणी आता काही इचुकीडा जर चावला तर त्याचा जबाबदार कोण आहे? तर अशी बिकट परिस्थिती आहे. वारंवार विनंती करून सुद्धा ग्रामपंचायतने या रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. या रस्त्यामध्ये जे पोल आहेत त्याच्यावरती एकही बल्ब नाही, वस्तीवरही नाही आणि रस्त्यावरही नाही. त्यामुळं संध्याकाळी या ठिकाणी रामभरोसे या ठिकाणी यावं लागतं. कारण या सगळ्या पुढे जर काही घटना घडली तर त्याला जबाबदार कोण आहे अशी परिस्थिती आहे. आता संध्याकाळी येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील, ते येतील का नाही हे भरोसा नाही. या ठिकाणी आम्ही शासनाचं धोरण बघतो की प्रत्येकाला सुविधा मिळालेल्या पाहिजेत, परंतु या ठिकाणी कसल्याही प्रकारची सुविधा नाही. अक्षरशः वाडी तांड्या वस्तीसारखी आमची ह्याच्यापेक्षा ते वस्ती सुद्धा चांगली आहे. इतकी वाईट परिस्थिती आता ह्या वस्तीची आणि ह्या गावची झालेली आहे. तेव्हा प्रशासनाला विनंत्याने आजूबाजूला वस्तीच्या आजूबाजूला शेती असल्यामुळं या ठिकाणी डासाचा आणि मच्छराचा इतका प्रादुर्भाव आहे की हेच डास वस्तीमध्ये येतात आणि त्याच्यामुळं इतकी बिकट परिस्थिती झाली. आणि ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतनं एकदाही धूर फवारणी केली नाही. कोरोनात आम्ही कसं तरी जगलो, परंतु आता सध्या ह्या काळात सुद्धा अशी बिकट परिस्थिती आहे. तेव्हा प्रशासनाला विनंती आहे की या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, पाण्याची टाकी आहे ती पण उघडी आहे आणि त्याच्यामध्ये कधीच कुठलं ब्लिचिंग पावडर हे कधीच टाकलं जात नाही. त्याच्यामुळं येथील नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या, शाळेतल्या मुलांच्या सुद्धा आरोग्याला धोका आहे. कारण आजारी पडल्यानंतर तेच पाणी पितात आणि त्याच्यामुळं आजारी पडून दवाखान्यात जाण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. तेव्हा संबंधित प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन ताबडतोब लवकरात लवकर हा रस्ता करून देण्यात यावा ही विनंती. रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.